श्रीपद चाळके ओलवण पैकी माळेवाडी यांच्याकडून बुवांची शाप साधा काढा त्यांच्याकडून माझ्यासाठी हे 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करतो, आभार मानतो, धन्यवाद. बुवा तुम्हाला मी चांगली उपमा दिली की नाही? पंढरीचा विठुराया तुका काय वाटला? तुका काळो म्हटलंय होय ना? आणि म्हणतो काळ्याचो फायदो लया म्हणता. काळ्या माणसाक नेहमी गोरी बायको गावता. हल्ली व्हॉट्सअपला एक बातमी फिरायची, चांगल्या झाडावर नेहमी माकडा चढतो. असं व्हॉट्सअपला होता. गुरुदत्त प्रासादिक भजन मंडळ कार्यालय प्रमुख कुमार राजेंद्र पाटील यांच्याकडून बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा हा एक गजर होऊन जाऊ देत. नक्कीच 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. त्याचप्रमाणे कैलासवासी शंकर साबाजी सावंत यांच्या स्मरणार्थ श्रीधर शंकर सावंत उपश विभाग प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्याकडनं माझ्यासाठी हे 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज आज अनेक जण शिकले, इंजिनियर झाले, पण या जगामधला एकमेव इंजिनियर जर कोण असेल तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी मालवण इंजिनियर बरेच झाले, पण मालवण समुद्रामध्ये सिंधुदुर्ग किल्ला ज्यांनी बांधला ते इंजिनियर जगातले एकमेव ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बाकी इंजिनियर शिकले, सवरले, बरेच काय काय. कोणी मला सांगितलं काय, आनंदी आनंद, तुमच्या घरात नेहमी आनंदी आनंद असता. नक्की विषय काय? तुम्ही सगळे हसत असतास. बुवा माणसाने हसणं पाहिजे, गरजेचं आहे. आयुष्यात एखाद्याला दुःख देण्यापेक्षा एखाद्याला हसत ठेवणं गरजेचं आहे, बरोबर ना? तुम्ही काळे आहात, माझा दोष नाही ना. आज देवाने दिलेला रंग आहे तो, पण काळ्याचा फायदा गोरी बायको मिळता ह्या चुकीचा. मग आता हैसर इतके जे काळे कोणतरी असतील ते म्हणणार आपण गोरी बायको मिळापर्यंत लगीन करायचं ना, मेले नाही कर मग. एकदा उद्या व्हॉट्सअपला ग्रुप चालू करू चला, निर्वैशी ग्रुप, ते वाट बघित गोरी बायको मिळणार, गोरी बायको मिळणार. तू सांगता काय, लाटणा बायको फेकून मारल्या, त्या लाटणा चुकला काय मी हसतोय, आणि लाटणा बसला काय ती हसतात. हो जरा हळू बोला. त्या लाटणा फेकून मारण्याची मजा आहे ना बुवा, ती तुका नाही माहिता. कधीतरी एकदा लाटणा खाऊन बघ, अगदीच नाही तर पाटणा खाऊन बघ. काय सांगता म्हणता, खोबरा किसूचा असतात तेव्हा वहिनी म्हणता ह्याका उलटो करता आणि दाता ह्याच्या खोबऱ्या किसता. अरे त्या निमित्ताने ती माझ्या पोटावर बसता, मजा आम्ही मारतो, तुका का? त्याच्यात वाईट काय ना, वहिनी माझी आहे ना. अरे दात ज्याचे दात पुढे ते काय 4 बिस्किटचे पुढे, तुका का ग? आणि हे दात पुढे माझा व्यंग आहे ना. आता तुझं रंग काळू, आता व्यंग नाही, व्यंगा दात पुढे. संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय, बोलावा शब्द घासावा शब्द, कोणाचे वर्म कोणाचे व्यंग, जात पात धर्म काढूच नाही, असं त्यांनी सांगले नाही. लक्षात दिला? तुका शेजारणीचा सांगले तर म्हणतात शेजारींचा सांगता. अरे तुझ्या सांगते तुका तुझ्या माहितीसाठी, आयुष्यात जर शेजारी नसत ना तर 3 दिवस उपाशी मरशी. खायची ते तुम्ही स्वरा. समजा तुका अगदीच जवान बनवूक येत नसात आणि आमची वहिनी जर माहेरात गेली तर शेजारीने जेवण विचारणार, स्वप्नील भाऊजी तुम्हाला चहा हवी की कॉफी हवी, तुम्हाला चिकन देऊ की आज डाळ भात देऊ? कोण विचारणार? ती शेजारी. म्हणून ती महत्वाची आहे. लक्ष दिला? बाकी तुझं काय विषय नाही. काय सांगता, शाळेत असताना मी हुशार, खरोखर हुशार होतोय.
मीच काय, हल्लीची ही मुलं सुद्धा हुशार आहेत. होईतो बघ, तो माझ्यासारखं दिसतं ते जात बघ. अरे तो शाळेत त्या दिवशी शाळेत त्याचा असं फेरफटकं मारून गेलंय आणि बाई वर्गात विचारतात ते का, चाफा बोले ना चाफा चाले ना, चाफा बोले ना चाफा चाले ना, चाफा खंत केल्या काही केल्या बोले ना, याचा अर्थ सांग. तो पोरगो हुशार, तो म्हणता बाई चाफा बोले ना चाफा चाले ना, चाफा खंत केल्या काही केल्या बोले ना, याचा अर्थ चाफा मेलेला आहे. एक पिशवी पण घेऊन श्री गुरुदत्त प्रासादी भजन मंडळ माजी अध्यक्ष श्री मधुकर सावंत ओलवनपैकी माळेवाडी यांच्याकडनं हे 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानतोय, धन्यवाद. त्याचप्रमाणे विलास चव्हाण तासून टाका बुवा 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानतोय, धन्यवाद. व्हॅलेंटाईन डे जवळ येतात बुवा, डे येतात डे जातात. व्हॅलेंटाईन डे तो काय प्रियसी बरोबर साजरा करू असो काय विषय नाही ना. त्या दिवशी काय देतात, गुलाब देतात. कोणाला, प्रियसीला. आणि मी प्रियसी घेऊन काय गेलोय, काय गेलोय स्टेशनला. बरं मी घेऊन गेले तो गेले, तू पाठवून किती येईल. अशी चावटपणा करतोस. आणि म्हणता बुवा या शब्दाचा अर्थ काय, बु म्हणजे बुद्धिमान आणि वा म्हणजे वासनेच्या आहारी न जाणारा. तुझ्या समोर समजा ऐश्वर्या राय चुका नेली तर तू काय डोळे बंद करून बसतो ना. काय रे सावटपणा. उलट मी सांगले येता बरा, वा म्हणजे वात्रट, कारण आपण वात्रटपणा करतो भजनात. मग मी बरोबर सांगले की ना, लिहून घे खाली माझी सही घे, नाही तर आमटो घे पायाचो. व्हॅलेंटाईन डे प्रियसी बरोबरच करायला पाहिजे असा काय विषय नाही. आईला, आपल्या लाडक्या आईला एखादं गुलाब नेऊन द्या ना, तो सुद्धा व्हॅलेंटाईन डे आहे. ते कॉलेजमध्ये जाणारे पोरगे डे साजरे करतात. व्हॅलेंटाईन डे, किस डे, टेडी डे, रोज डे, आणि तो एक मिठी मारायचा डे, हा तो डे. ते डे साजरे करतात. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे जर कोकणातले असतील तर तुम्ही कॉलेजमध्ये जा, मजा करा, मस्ती करा, सगळे डे साजरे करा. पण गावातल्या जुन्या जाणत्या लोकांनी जे रानातले सडे गाजवलेत ना, ते तुमच्या हयातीत नाही. ते सडे मजा होती. अरे ढोरा सोडायचे, चला सडे सडे ते दिवस येतील का आता. आता गावात इलास तर बुरं पण नाही. जर रानात घेऊन जायचे आपले सडे गाजू तर धराव नाहीच. आता काय ट्रॅक्टर घेऊन फिरायचे. काळ बदलला. पाश्चिमात्य संस्कृती आज आपण अवलंबायला लागलेलो आहे. आज वर्तमान काळामध्ये काय कमी झालंय, आज वर्तमान काळामध्ये बुवा काय कमी झालंय, भक्ती कमी झाली आहे, श्रद्धा कमी झाली आहे, विश्वास कमी झालाय. आणि वाढलं काय, आजारपण, रोगराई या वर्तमान काळात वाढला. कशामुळे, कारण भक्तीमध्ये शक्ती आहे. आज बुवा जन्म 2.5 अक्षराचा शब्द आहे. ज म्हणजे जन्म, म म्हणजे मृत्यू, आणि जो अर्धा न जोडलेला आहे तो न म्हणजे नामस्मरण आहे बुवा. आणि म्हणून या आयुष्यामध्ये जन्म मृत्यूच्या या फेऱ्यामध्ये नामस्मरणाला अत्यंत महत्त्व आहे. आज महिला वर्ग सुद्धा बसलेले आहेत. मग अशी सुंदर त्यांचा हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू होता की नाही. हे सुद्धा त्या दिवशी बारी करून घरात गेले आणि झोपले. आमची वहिनी इली, म्हणता हो हळदी कुंकाचं सीझन ना, उठा अहो उठा ना. हो म्हणता काय झालं, तो म्हणता आज संध्याकाळी ना हळदी कुंकाला माझ्या मैत्रिणी येणार आहेत, मी त्यांना वाण म्हणू काय देऊ. चिडलो. म्हणता जा तुझ्या मैत्रिणींचा माका काय सांगा नको. वहिनी म्हणता असं का, आज हळदी कुंकू आहे, त्यांना वाण म्हणून काय देऊ. चिडलो नी म्हणता एक काम कर, माझा व्हॉट्सअप नंबर दे. लाट ना जा, काढल्याने कुटावल्याने. एवढा करून पण गप राहुलो नाही. म्हणता परत जर तुझ्या मैत्रिणींचा माका काय सांगशील, तुमच्या बायकांचा माका काय सांगायचा ना. म्हणता वहिनी म्हणता किती. वहिनी म्हणता जर आम्ही बायका नसतो ना तर तुमचे कपडे कोणी धुतले असते.
आम्ही म्हणता बायका नसतो तर तुमचे कपडे कोणी धुतल्या नसते. हे गुलाब हुशार पहिल्यापासून म्हणता गो तू मोठेपणा माका सांगा नको, तुम्ही बायकात नसते तर भंगले आम्ही कपडे किती घातले असते. काय झाला तुम्ही सगळे लांब लांब जवळ व्हाया होतास का आणि मजा येते असते. त्याच्यामुळे जरा ग्रीप मिळत नाही. लांब असतेच बरे. सौ दीपाली दिनकर पडवळ दाजीपूर माळेवाडी यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. त्याचप्रमाणे श्री गुरुदत्त प्रासादिक भजन मंडळ सदस्य कुमार प्रशांत पाटील यांच्याकडून बुवांचा कलर बदला 100 रुपयात कलर बदला. धन्यवाद. या ठिकाणी बक्षीस स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. बुवा काय नाही, भक्ती आज महत्वाची आणि प्रेम रंगात नवरंगातले रंग आपल्याला दिसतात डोळ्याने, पण माणसातले रंग हे अनुभवाने दिसतात. बरोबर की नाही. आज ही लहान लहान मुलं भजनामध्ये तल्लीन झाली आहेत बघा. ती खेळतात, ती खेळतात, त्यांना भजनाशी घेणं देणं काय नाही, पण ती भजनाचा आनंद घेतात. एखादा गाणं म्हटलं काय बरं, त्यांच्यासाठी हल्लीमध्ये गाणं येला, आमच्या पप्पानी गणपती आणला. कर्मान मारा तळे काय खेळतास मी अगो. लक्ष्मी कामडी यांच्याकडनं 51 रुपयाचं बहुमूल असं पारितोषिक आहे. स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद. हल्लीच्या मुलांसाठी गाणं आलं छोट्या छोट्या, आमच्या पप्पानी गणपती आणला. शंकर आणि पार्वती मांडीवर बसला गणपती. शंकर आणि पार्वती मांडीवर बसला गणपती. टुकुमुकू बघतोय चांगला. गाणं आलं आणि ते रील्स बनवायला सुरुवात झाली. आऊस मोबाईल घेता, पोरग्या उभ्या करता आणि गाणं लावता, पप्पानी गणपती आणला. पोरग्या नाचता, पण त्या व्हिडिओ करताना आऊस विसरलेले असतात, पप्पानी हे का आणला म्हणू ह्या नाचाया लागला. अरे गणपती कोणी आणला? पप्पाने आणला. आजोबा पंजोबा खापर पंजोबानी गणपती आणला. आपण फक्त त्याची सेवा करतोय. तर त्याच्या आधी ती नागपंचमीचा सण असताना त्याच्यावर मी एक गाणं काढलेलं माहिती होतं का, आमच्या पप्पानी नागोबा पॉस करतोय कधी पीस करतोय, मूड आला की बिळात जातोय, अळवाच्या पानावर पुजला. ही संस्कृती आहे ना, हे आपलं मनोरंजन म्हणून ठीक आहे, पण संस्कृती आपले सण आपले वार काय काय असतात हे मुलांना सांगणं गरजेचं आहे ना. नागोबा अळवाच्या पानावरच पूजला जातो का हे त्यांना समजावून सांगा भया. तू सांगतं तो वरसून म्हणतात झावाळ पडा. बुवा हा कल्पवृक्ष आहे. झावाळ म्हणजे काय? सावळा. आमच्याकडे सावळा म्हणतो, त्याच्या भाषेत झावाळ. पण त्या माडावर जर वर नजर टाकलंस, तू नको टाकू. बुवा हा कल्पवृक्ष आहे. हा कल्पवृक्षाचा जो नारळ आहे तो कधीच कोणाच्या डोक्यावर पडत नाही, लक्षात ठेव. आणि कल्पवृक्ष जर कधी चुकून मोडला तर तो कोणाच्या घरावर पडत नाही. ह्या शास्त्रीय कारण हाडनाव घेऊ नको. काय पण असू दे, तुमची मैत्री भारी आहे. तुमच्यासाठी एक गाणं, ये दोस्ती. फक्त एकामेका गाडी घालू नको. हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे हम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. ये दोस्ती नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे हम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. मैत्री असायला पाहिजे. दोन मित्र रस्त्याने चालत असतील आणि नेहमी जाणारे लोक जर त्यांना बघत असतील आणि एका दिवशी एखादा मित्र जर त्या रस्त्याने नसेल जाणारा, तर शेजाऱ्याने चालताना विचारलं पाहिजे तो दुसरा दलिंदर कुठे, त्याला मैत्री म्हणतात. म्हणून मैत्री पाहिजे, फक्त एकामेकाच्या पोटावर बसा नको. इतक्याच करा. हा बोल भाव.
त्यांच्याकडनं अनिकेत मंडप डेकोरेटर यांच्याकडनं माझ्यासाठी हे 101 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आहे. स्वीकार करतोय, आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे गावदेवी प्रासादिक भजन मंडळ बुवा दयानंद सावंत दहीसर यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वीकार करतोय, आभार मानतोय. धन्यवाद. कैलासवासी नाना घनश्याम सावंत यांच्या स्मरणार्थ मुलगा उत्तम नाना सावंत भजन मंडळ सल्लागार यांच्याकडनं दोन्ही बुवांसाठी 201 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आहे. स्वीकार करतोय, आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी मगाशी एक फरमाईश होती, काय स्वीट अँड शॉर्ट जेवढ्या वेळेत करता येईल बुवा सुद्धा गजरामध्ये आपला वेळ घेतील. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, बरोबर ना? आज हिंदू हृदय सम्राट म्हटल्यानंतर एकच, गाजवली तलवार पसरली साता समुद्रा पार कीर्ती, गाजवली तलवार पसरली साता समुद्रा पार कीर्ती. आजही तुमचं नाव घेता साहेब येई स्फूर्ती, येई स्फूर्ती, येई स्फूर्ती. बघा, साहेब हे नाव दोनच नावामध्ये जोडलं जातं. ज्यांनी संविधान दिलं ते परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि आजचा दिवस म्हणजे संविधान ज्यांनी सुपूर्त केलं आपल्या देशाला, आणि म्हणून प्रजासत्ताक दिन म्हणून हा दिवस आजचा ओळखला जातो बुवा, बरोबर की नाही? आणि दुसरं नाव म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. ऑटोमॅटिक नाव जोडलं. आता एक वेळ समीर साहेब होईल, पण स्वप्नील साहेब कधीच होणार नाही. तबल्याचा आवाज बाळासाहेब पुन्हा यावे, बाळासाहेब पुन्हा यावे, वाट पाहते सेना, वाट पाहते सेना. जय जय शिवसेना.
टिकून राहिली पाहिजे म्हणून बुवा झटणारे म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, बरोबर की नाही? आणि हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन भगवा फडकवला ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. आज त्यांचं नाव घेतलं की हृदयामध्ये कशी धडधड निर्माण होते बघा. पहिल्यांदा बंद म्हटलं, महाराष्ट्र बंद की बंद, आता सगळ्या मिळतात, पुढसून बंद पाठसून चालू, होय की नाही? बुवा काळ बदलत चाललाय, काळाप्रमाणे बदलत चाललाय. तुम्ही सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज, अरे जर का सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता आणि छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर खरंच या हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. बुवा छत्रपती शिवाजी महाराज जन्मले म्हणून आपली हिंदू संस्कृती टिकून आहे. आपल्या दरवाजामध्ये तुळस आहे, आपल्या अंगणामध्ये तुळस आहे. त्यावेळी शिवराज्याभिषेकाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं बोट कापून रक्ताचा राज्याभिषेक केला. आता तो नियम लागू करू घेतो. जर आमदार व्हायचंय, खासदार व्हायचंय, बोट कापा, कोण उभं राहायचं नाही. वडापाव हायलँड सेंटर संजयजी घावरे यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आहे, स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद. त्याचप्रमाणे गंभा पार्वती शंकर सावंत यांच्याकडून हे 200 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आहे, स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद. म्हणून म्हणतो बघा, हिंदुत्वाचा प्रतीक भगवा फडकविला जागो जाग, आणि असे हिंदू हृदय सम्राट आपल्यामधून निघून गेले. म्हटलंय मरावे परी कीर्ती रूपे उरावे. आपण मेल्यानंतर सुद्धा माणसाने आपलं नाव अजरामर केलं पाहिजे. म्हणून म्हणजे हा अनंतामध्ये विलीन होऊन, अनंतामध्ये विलीन होऊन कीर्तिरूपी राहिला, कीर्तिरूपी राहिला. या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग घेतोय आणि बुवांकडे गजरासाठी बारी देतोय. कैलासवासी शंकर साबाजी सावंत यांच्या स्मरणार्थ अजून सुद्धा फरमाईश आहेत, त्या गजराच्या माध्यमातून नक्कीच तुमच्या फरमाईश पूर्ण करतो. श्रीधर शंकर सावंत, कैलासवासी शंकर साबाजी सावंत यांच्या स्मरणार्थ श्रीधर शंकर सावंत उपविभाग प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्याकडनं माझ्यासाठी 101 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आहे, स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद. नजर करारी भाषा ठाकरी असा रुबाब कुणाला जमायचा नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे. नजर करारी भाषा ठाकरी, नजर करारी भाषा ठाकरी असं रुबाब कुणाला जमायचं नाही. दिलाचा राजा माणूस लय भारी, महाराष्ट्राचं भविष्य नजर करारी भाषा ठाकरी, नजर करारी भाषा ठाकरी असं रुबाब कुणाला जमायचं नाही. अजून फरमाईश आहेत त्या गजराच्या माध्यमातून पूर्ण करतो, कारण नारळ फोडल्याशिवाय आणि माणूस जोडल्याशिवाय तो कसा आहे, आतून कसा आहे हे बुवा कळत नाही. रूपाचा ध्यानाचा अभंग. रूपा
सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी 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 जोडी